आपण मड पांगरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी शेतकऱ्याकडे आलेलो आहेत। तर यांनी आपले प्रोडक्ट्स वापरलेले होते 15 दिवसापूर्वी सनेज ॲग्रोचे आणि त्या ठिकाणी काय रिझल्ट आहे प्रत्यक्ष आपण शेतकऱ्यांना विचारू। नमस्कार सर। नमस्कार। नाव सांगा आपलं। महेश दिघे, गाव पांगरी। बर, तुम्ही सनेज ॲग्रोचे हे सॉइल केअर सनगार्ड आणि सन महाराजा हे प्रोडक्ट आपल्या अशोक दिघे सरांकडून घेतले होते। नेमकी प्रोडक्ट वापरल्यावर तुम्हाला काय फरक जाणवला? कसे दिले होते हे प्रोडक्ट तुम्ही? पाण्यातून सोडले होते हां 1 एकरला डायरेक्ट। बर, तर त्याचा फरक म्हणजे असं वाटलं, हां कांद्यामध्ये ग्रीनरी पुढे शेंडा आकडा नाही कांद्याचा। म्हणजे आज आपण बघू शकतो हा पूर्ण ग्रीनरी प्लॉट आहे एकदम। मला वाटतं तुमची खुरपणी झाली आहे। हा, खुरपणी झाली, बरोबर आहे। हां, तर आज कांद्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला इतरांपेक्षा? कांद्याच्या ग्रीनरी, हाईट काळुकी सगळं व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित आहे। झाडाची मुळी पण वाढली, मुळी पण खाली वाढलेली। ओके, हां, एकंदरीत तुम्हाला 1 महिन्याचे किती महिन्याचे कांदे? हे 6 महिन्याचे कांदे आहेत। आज बघू शकतात 6 महिन्याच्या कांद्याची पोझिशन बघता जी हाईट वगैरे आणि ग्रीनरी याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहे? समाधानी। मग काय वाटतंय हे तुमच्या बाजूचे शेतकरी? सर आपलं काय नाव? मयूर दिघे। आज हा प्लॉट मध्ये बघतात, काय वाटतं तुम्हाला या प्लॉट कडे बघून? चांगला आहे, ग्रीनरी वगैरे सगळं ठीक आहे। ओके, तुम्ही पण समाधानी? हो, समाधानी। तुम्हाला वाटतं का तुम्ही पण वापरायला पाहिजे? हो, येस। तर हे बाजूचे शेतकरी आणि त्यांनी पण आहे। तर एकंदरीत तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी सर? हा, समाधानी। बरोबर आहे। तर आताच त्यांनी हा पहिला डोस आहे, आता आपल्याला त्याच्यावरचा स्प्रे सन मॅजिक आणि सन बूस्ट याचा एक स्प्रे होणार आहे आणि तुम्हाला याच पोझिशनमध्ये अजून बदल दिसणार आहे, कारण की याच्यानंतर आपण जीवाणू किट देतोय गुळात भिजून। आणि एकंदरीत बघता हा प्लॉटची पोझिशन बघता, ही ग्रीनरी बघतात, हा एकदम आजूबाजूचे लोक पण प्लॉटला बघून एकदम आश्चर्य आहे। तर तुम्हाला काय वाटतं सगळ्यांनी वापरायला पाहिजे हे? सगळ्यांनी वापरायला पाहिजे। ओके, चलो। तर आपण मातीवर काम करतात आणि आपण जीवाणूवर काम करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जैविक शेती करणं काळाची गरज आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला असे दिसणार आहे। ओके, थँक्यू सर। तुम्हाला काय वाटतंय सरांचा रिझल्ट बघून? ज्यावेळेस तुम्ही दिलं त्यावेळेची पोझिशन काय वाटतं तुमच्या मनात? शंका कुशंका आणि रिझल्ट बघून आज काय वाटतंय? सरांची जवळजवळ 10-12 एकर शेती आहे आणि त्या शेतीमधून ते चांगल्या प्रकारे दरवर्षी उत्पन्न घेतात। परंतु आपल्या प्रॉडक्ट मी त्यांना शेअर केलं, सांगितलं त्याचे रिझल्ट काय येतात। मग त्यांनी म्हटलं मी 1 एकरला वापरतो आणि असं म्हटल्यानंतर त्यांनी ताबडतोब प्रॉडक्ट घेतलं आणि आपल्या शेतामध्ये वापरलं। तर त्याचा निश्चितपणानं आज एक चांगला रिझल्ट त्यांना मिळालेला आहे आणि निश्चितपणानं इथून पुढे आपले संपूर्ण 10 एकर जी शेती आहे ती पूर्ण ऑर्गॅनिक आणि आपलं सनेजचंच प्रॉडक्ट वापरणार असं पण त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि एक चांगला रिझल्ट आणि खूप समाधानी शेतकरी आहेत। थँक्यू सर। ग्रेट, बघू शकतो खूप छान आहे। जस्ट कांद्याची खुरपणी केलेली आहे आणि जेव्हा आता यांना एक स्प्रे होणार तुम्हाला कांद्याच्या हाईटमध्ये आणि त्याच्यामध्ये फरक दिसणार आहे। एकंदरीत बघू शकतो कांद्याची जी मान आहे ही पण आपण बघू शकतो जाड झालेली आहे, पाती पण त्याच्या। ओके,